जिल्हा परिषद अहमदनगर आयोजित इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव ऑनलाईन क्लास आज पारनेर तालुक्याच्या वतीने आदर्श शिक्षिका श्रीमती गवारे मॅडम यांचा पुढील 1 तास ऑनलाईन क्लास होणार आहे। त्या अंतर्गत घटक क्रम ओळखणे, उपघटक संख्या मालिका या उपघटकावरती पुढील 1 तास गवारे मॅडम आपणास मार्गदर्शन करणार आहेत। त्यांनी ते सुरू करावा असं मी त्यांना विनंती करतो। सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन तासिकेमध्ये स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता हा पेपर 2 मधील विषय पाहणार आहोत आणि यामध्ये आजचा घटक आहे क्रम ओळखणे। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेमध्ये मी वर्गीकरण हा घटक घेतलेला आहे आणि त्यामध्ये संख्या हा जो घटक घेतलेला आहे त्या संख्या घटकातील पुढील घटक आपण म्हणू शकतो क्रम ओळखणे। आता क्रम ओळखणे म्हणजे काय, तर आपल्याला जे वेगवेगळे अनुभव येत असतात आपण जीवन जगत असताना, तर यामध्ये आपण अनेक घटना पाहतो आणि त्या घटनाची एकमेकाशी एक संगती असते। क्रमवार संगतीनुसार आपण त्या घटना ह्या पाहत असतो आणि त्यातून आपण त्यांची संगती ओळखतो आणि त्या पुढील गोष्ट ही ओळखत असतो। या संगतीनुसार, क्रमानुसार आपल्याला संख्या, चिन्ह, अक्षरे, आकृत्या अशा विविध उपघटकांची मालिका दिलेली असते आणि ज्या मालिकेमध्ये त्यांचा विशिष्ट असणारी संगती ओळखून, क्रम ओळखून आपल्याला पुढील पद हे ओळखावे लागते। यामध्ये आपल्याला वेगवेगळे प्रकारची अक्षरे, चिन्ह, आकृत्या किंवा संख्या दिलेल्या असतात। एक संख्यांची मालिका, आकृत्यांची मालिका, चिन्हांची मालिका ही असू शकते। तर आजच्या उपघटकामध्ये आपण संख्या मालिका पाहणार आहोत। आता वर्गीकरणामध्ये आपण संख्या पाहिलेल्या आहेत, त्यामध्ये आपण संख्यांचा अभ्यास गणितामध्ये जो केलेला आहे त्याचा संबंध आहे। आजचा जो तास आहे त्या तासासाठी विद्यार्थ्यांनो तुम्ही तुमची वही, पेन घेऊन बसा की ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे उदाहरणं सोडवावे लागणार आहेत। आता या संख्या मालिकामध्ये आपल्याला ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्यांमध्ये आपल्याला संख्यांचा गणितामध्ये जो अभ्यास केलेला आहे त्याचा खूप उपयोग होणार आहे। यामध्ये तुम्हाला मूळ संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, वर्ग संख्या, घन संख्या, त्रिकोणी संख्या यांचा आपण अभ्यास केलेला आहे त्याचा उपयोग होणार आहे। कारण आपल्याला या प्रश्नामध्ये संख्यांचा असणारा जो विशिष्ट क्रम आहे, विशिष्ट संगती आहे ती आपल्याला लक्षात घ्यायची आहे आणि त्या संगतीनुसार पुढे कोणती गोष्ट येणार आहे, कोणतं पद येणार आहे, कोणती संख्या येणार आहे ती ओळखायची आहे। त्याचप्रमाणे आपल्याला शेजारच्या संख्यांमधील 2 संख्यांमध्ये असणारा फरक, 2 संख्यांची असणारी बेरीज, 2 संख्यांची असणारी पट किंवा त्यांचा गुणाकार, भागाकार याही क्रिया लक्षात घ्यायच्या आहेत। तसेच आपल्याला अंश आणि छेद यांची तुलना लक्षात घ्यायची आहे। संख्यांचा चढता क्रम, उतरता क्रम, विभाजक, विभाज्यता या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला जो तुम्ही केलेला आहे त्याचा उपयोग आपल्याला या संख्या मालिकेमध्ये होणार आहे। आणि हा तास जरी बुद्धिमत्तेचा असला तरी हा अगदी गणिताच्या तासासारखाच आहे, कारण यामध्ये गणितातल्या सर्व तुम्ही केलेल्या अभ्यासाचा उपयोग होणार आहे। तर आपण यामध्ये शेजारी असणाऱ्या 2 संख्यांमधला, 3 संख्यांमधला जो विशिष्ट क्रम आहे, विशिष्ट पायरी आहे ती ओळखणार आहे, टप्पा ओळखणार आहे आणि त्यानुसार कोणतं पद येणार आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहे। आता आपल्याला यामध्ये विविध उदाहरणांचा सराव, आता आपण टप्पा 2 मध्ये ही तास घेत आहोत। यामध्ये तुम्हाला सर्व संख्यांचा हा सगळा मी आता सांगितलेल्या तुम्हाला मूळ संख्या असतील, सहमूळ संख्या आहे, जोडमूळ संख्या आहे, या सगळ्या तुम्ही पाठ केलेल्या आहेत। वर्ग संख्या पाठ केलेल्या आहेत, तुम्ही पाढे पाठांतर केलेले आहे। फक्त आता त्याचा उपयोग आपल्याला या ठिकाणी करायचा आहे, उपयोजन करायचं आहे। याची बेसिक सगळं पूर्वज्ञान तुम्हाला आहे आणि हे समजून आपण आजचा तास घेणार आहोत की ज्यामध्ये तुम्हाला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं पद हे ओळखायचं आहे। आता प्रश्नचिन्हाच्या यामध्ये हा जो प्रश्न आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद, यामध्ये तुम्हाला शेजारी असणाऱ्या
2, 3, 4 संख्या दिलेल्या असतात आणि कुठे ना कुठे तुम्हाला प्रश्नचिन्ह दिलेलं असतं. आता प्रश्नचिन्ह हे शेवटीच असतं असं काही नाही. प्रश्नचिन्ह हे त्या प्रकारच्या प्रश्न प्रकारात सुरुवातीला असू शकतं, मध्येही असू शकतं. फक्त आपल्याला त्याचा असणारा क्रम, या संख्या मालिकेत असणारी संगती ओळखायची आहे आणि त्या संगतीनुसार आपल्याला येणारं पद, येणारी संख्या ही ओळखायची आहे. आता तुम्ही वही आणि पेन घेऊन बसलेले असणार आहात आणि यामध्ये तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर प्रश्न दिसणार आहे. तुम्ही सुद्धा त्या प्रश्नांचा सराव, त्या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. सुरुवातीचा पहिला प्रश्न आहे ज्यामध्ये संख्या आहेत 129, 81, 45, 21 आणि प्रश्नचिन्ह. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला बोर्डवर हा प्रश्न लिहिलेला दिसत असेल. ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला या संख्या दिलेल्या आहेत 129, 81, 45, 21 प्रश्नचिन्ह. आता आपल्याला या संख्यांमध्ये काय संबंध आहे, कोणत्या क्रमाने त्या पुढे वाढत चाललेल्या आहेत हे आपल्याला पाहायचंय किंवा कमी होत चाललेल्या आहेत हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. विद्यार्थ्यांनी जर पाहिलं तर 129 आणि 81 ह्या दोन संख्यांमध्ये आपण काय फरक आहे ते ओळखू. जर या दोन संख्यांमधला तुम्ही फरक पाहिला तर तो आहे 48. तुम्ही वही घेऊन बसलेले आहात, वजाबाकी करून पहा. 129 आणि 81 या दोन संख्यांमध्ये फरक आहे 48. 81 आणि 45 या संख्यांमध्ये फरक आहे 36. 45 आणि 21 या संख्यांमध्ये फरक आहे 24. आता 21 आणि प्रश्नचिन्ह यामध्ये कोणता फरक येणार आहे? तुम्ही जो फरक आलेला आहे त्या संख्यांकडे नीट लक्ष द्या. 48, 36, 24 म्हणजे 12च्या पाढ्यातल्या संख्यांप्रमाणे इथे फरक आलेला आहे आणि म्हणूनच इथे नक्की फरक असणार आहे 12. 12, 24, 36, 48 अशा प्रकारे हा फरक आलेला आहे आणि म्हणूनच आपण 21 मधून 12 कमी केले तर इथे संख्या येणार आहे 9. आणि म्हणून या ठिकाणी 129, 81, 45 या संगतीमध्ये आपण फरक काढलेला आहे आणि फरक काढल्यानंतर आपल्या लक्षात आलं की 12चा जो टप्पा आहे त्या टप्प्याप्रमाणे आपल्याला इथे फरक दिसतोय आणि म्हणून या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी 9 ही संख्या येणार आहे. दुसरा प्रश्न आहे, आपल्याला संख्या दिलेल्या आहेत 1, 2, 6, 24 आणि प्रश्नचिन्ह. पहा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी तुम्हाला या संख्या दिलेल्या आहेत 1, 2, 6, 24 आणि प्रश्नचिन्ह. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ही ओळखायची आहे. आधी आपल्याला या प्रश्नामध्ये असणाऱ्या संख्या या कोणत्या क्रमाने आलेल्या आहेत किंवा कोणत्या संगतीत आलेल्या आहेत ते शोधायचं आहे. तुम्ही सुद्धा स्वतः शोधण्याचा प्रयत्न करा. आपल्याला एका मिनिटात हे गणित सोडवायचं आहे आणि अर्धा मिनिट तुम्ही विचार करा. फळ्यावरच्या या संख्या लिहून घ्या ज्यामध्ये आता आपल्याला क्रम शोधायचा आहे. जर तुम्ही 1 आणि 2 या दोन अंकाची संगती पाहिली तर 1 या संख्येला जर 2 ने गुणलं तर उत्तर येते 2, जे त्याच्या समोर मांडलेलं आहे. 2 या संख्येला 3 ने गुणलं तर उत्तर येते 6, जे पुढची संख्या मांडलेला आहे. 1 या संख्येला 2 ने गुणलेला आहे, 2 या संख्येला 3 ने गुणलेला आहे आणि 6 उत्तर आलेले. आता आपल्याला 6 या संख्येला 4 ने गुणावं लागेल कारण ही जी संगती आहे क्रमशः वाढत चाललेली आहे. 2, 3, 4 अशा पद्धतीने गुणत चाललेला आहे. 6 गुणिले 4 24. आता आपल्याला पुढची जी संख्या येणार आहे ती संख्या येण्यासाठी 24 या संख्येला 5 ने गुणावं लागेल आणि 24 या संख्येला पाढे तुमचे पाठ आहे. 24 या संख्येला इथं वेळ घालवायचा नाहीये. 24 गुणिले 5 120 म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी 120 ही संख्या येणार आहे. अशा प्रकारे आपण हा क्रम शोधलेला आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी आलेली संख्या ही शोधलेली आहे. तिसरं उदाहरण आहे, संख्या आहेत
94, 58, 18, 10 आणि प्रश्नचिन्ह. तुमच्या वहीतही या संख्या लिहून घ्या. पहा 94, 58, 18, 10 आणि प्रश्नचिन्ह. आवाज चालू आहे वाटतं कोणाचा तरी विद्यार्थी. तर आपल्याला या ठिकाणी 94 आणि 58 या संख्येमधला संबंध आपल्याला शोधायचा आहे. 58 आणि 18 या संख्येतला संबंध संगती शोधायची आहे. ही जी संख्या मालिका दिलेली आहे या संख्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपण शोधणार आहोत. आता 94 आणि 58 या संख्येमध्ये जो फरक आलेला आहे तो फरक आलेला आहे 36. आता हा फरक कसा आलेला आहे तो आपल्याला पाहायचा आहे. 94 या संख्येमधून 9 आणि 4 या दोन अंकांचा जो गुणाकार येतोय, 9 आणि 4 जी संख्येमधले अंक आहेत त्यांचाच गुणाकार वजा केलेला आहे. 9 चौक 36 हे वजा केल्यावर 58 हे उत्तर येते, जे आपल्याला या संख्या मालिकेत पुढच्या ठिकाणी लिहिलेले दिसतंय. म्हणजे संख्येमधून त्या संख्येतील अंकांचाच गुणाकार हा वजा केलेला आहे. जर तुम्ही हा फरक शोधला या दोन मधला तो 36 दिसतोय, परंतु आपण विचार करूया 36 हा अंक कसा आलेला आहे. तर 9 आणि 4 या दोन अंकामध्ये जो फरक आहे तोच फरक त्यामधून वजा केलेला आहे. मग याप्रमाणेच आपण 58 या संख्येमधून वजा करणार आहोत 5 आणि 8 या अंकांचा गुणाकार. 8 पंचे 40 जी वजाबाकी येते 18, जी संख्या मालिकेमध्ये पुढे मांडलेली दिसते आपल्याला. याप्रमाणे आपण शोधत जाणार आहोत. 18 मधून आपण वजा करणार आहोत 8 आणि 1 या अंकांचा गुणाकार. 8 आणि 1 चा गुणाकार 8 येतो. उत्तर येत आहे आपलं 10, जी संख्या मालिकेत आपल्याला 10 दिसतोय. आता आपल्याला 10 मधून 10 या संख्येमधून 1 आणि 0 यांचा गुणाकार हा वजा करायचा आहे. आता आपलं या ठिकाणी शून्याचा गुणाकाराचा नियम तुम्हाला माहित असला पाहिजे की कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यानंतर गुणाकार हा 0 येतो. कारण बऱ्याच वेळेला विद्यार्थी गडबडीमध्ये 1 आणि 0 यांचा गुणाकार 1 वगैरे करून टाकतात. तर तिथं आपलं जे कौशल्य आहे, शून्याच्या गुणाकाराचा नियम तुम्हाला माहित असला पाहिजे. 1 आणि 0चा गुणाकार हा 0 येतो आणि 10तून 0 गेले तर उत्तर येते 10. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी 10 ही संख्या येणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी संख्येमधून त्याच संख्येतील अंकांचा गुणाकार हा वजा करून पुढील संख्या आलेल्या आहेत आणि प्रश्नचिन्हाच्या जागी 10च्या पुढे अगदी 10 आपल्याला असं वाटू शकतं की नाही 10च्या पुढे 10च कसं काय आलं, परंतु हा नियम इथे आपण शोधला. ही संगती शोधलेली आहे की संख्येमधून त्याच संख्येतील अंकांचा गुणाकार हा वजा केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे 4था, ज्यामध्ये संख्या आहे 49, 169, 361, 841 आणि प्रश्नचिन्ह. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी हा ज्यावेळेस तुम्ही पाहता ह्या सर्व संख्या ह्या वर्गसंख्या आहेत. तुम्ही 30 पर्यंतच्या वर्गसंख्या पाठ केलेल्या आहेत. आपली ही तयारी झालेली आहे आणि आता आपण परीक्षा अगदी जवळ आलेली आहे. आपली वर्गसंख्या पाठ आहेत. पाहता क्षणी तुमच्या लक्षात आले की या ठिकाणी ह्या वर्गसंख्या आहेत. आता ह्या कोणत्या कोणत्या संख्यांच्या वर्गसंख्या आहेत हे आधी पहा. 49 हा 7चा वर्ग आहे. त्याचप्रमाणे 169 13चा वर्ग आहे. 361 हा 19चा वर्ग आहे. 841 हा 29चा वर्ग आहे. आता प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे हे आपल्याला शोधायचंय. आधी आपण ज्या ज्या संख्यांचे वर्ग आलेले आहेत त्या संख्यांचं पहा की सगळे वर्ग हे मूळ संख्यांचे आहेत. 7, 13, 19 आणि 29 या सर्व संख्या ह्या मूळ संख्या आहेत.
परंतु मूळ संख्या आहेत, तर मग आपल्याला नेमका इथं कोणत्या मूळ संख्येचा वर्ग घ्यायचा आहे? ज्यावेळेस आपण या मूळ संख्या पाहतो, तुम्ही 1 ते 100 मधल्या मूळ संख्या पाठ केलेल्या आहेत, क्रमवार मूळ संख्या तुम्हाला माहिती आहेत. आता 7 नंतर 11 ही मूळ संख्या येते. 7 नंतर क्रमवार 11 ही मूळ संख्या येते, परंतु 11चा वर्ग घेतलेलाच नाहीये त्यांनी, 13चा वर्ग घेतलाय. म्हणजे एक मूळ संख्या सोडून दिलेली आहे आणि त्याच्या पुढची एकाड एक अशा पद्धतीने घेतलेला आपल्याला दिसते. 7 नंतर 11 ही मूळ संख्या सोडून दिली आणि 13चा वर्ग घेतलाय. 13 नंतरची 17 ही मूळ संख्या सोडून दिलेली आहे आणि 19चा वर्ग आपल्याला घेतलेला दिसतोय. आता 19 नंतर 23 ही मूळ संख्या आहे, परंतु तिचा वर्ग घेतलेला नाही, 29चा वर्ग घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी 29 नंतर असणारी मूळ संख्या जी तुमची पाठ असणार आहे, 29 नंतर 31 ही मूळ संख्या आहे जी आपल्याला सोडून द्यायची आहे. 31चा वर्ग घ्यायचा नाहीये, आपल्याला 37चा वर्ग घ्यायचा आहे. 37चा वर्ग घ्यायचा आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला पर्याय, मी इथे एकदा पर्याय लिहिते की आपण उत्तरापर्यंत पटकन कसे जाणार आहोत. पहा, इथे मी पर्याय लिहिते. तुम्हाला पर्याय दिलेले आहेत 961, दुसरा पर्याय दिलेला आहे 899, तिसरा पर्याय दिलेला आहे 1369 आणि चौथा पर्याय दिलेला आहे 1681. या प्रश्नाचे हे पर्याय आहे विद्यार्थ्यांना. आता आपल्याला वर्ग घ्यायचा आहे. तुम्हाला वर्ग कोणता घ्यायचा आहे तो लक्षात आलेला आहे की 7 या संख्येनंतर 1 सोडलाय, 11 सोडलाय, 13चा वर्ग घेतलाय, एकाड एक मूळ संख्या घेतलेली आहे. म्हणजे आपल्याला 37चा वर्ग घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला 37 गुणिले 37 करायचा आहे. आपण सगळेजण पटकन उत्तरापर्यंत गुणाकार, आपला काही 37चा पाढापाठ नाहीये किंवा 37चा वर्गही आपला पाठ नाहीये, परंतु 7 गुणिले 7, 7 7 49, म्हणजे नक्की वर्गाच्या युनिटच्या घरात, एककाच्या घरात हा 9 येणार आहे. आता तुम्हाला माहिती आहे 29चा वर्ग, इथे 9 येणारे पर्याय 2च आहेत. 2 नंबरचा पर्याय आणि 3 नंबरच्या पर्यायामध्ये एककाच्या घरामध्ये तुम्हाला 9 दिसतोय. म्हणजे नक्कीच 961 नाहीये, कारण 37चा वर्ग 7 7 49, 9 हा एककाच्या घरात येणार आहे. म्हणजेच 1 नंबरचा पर्याय आणि 4 नंबरचा पर्याय हा नसणार आहे. या 2 पर्यायामध्ये तुम्ही लॉजिक पण लावू शकता की 899, 29चा वर्ग जर 841 आहे तर 899 हा नक्की 37चा वर्ग नसणार आहे. किंवा तुम्ही पटकन गुणाकारही करू शकता, परंतु 899 हा नसणार आहे, कारण 841 29चा वर्ग आहे, त्याच्या पुढे 31 आणि त्याच्यानंतर 37चा वर्ग 899 नसणार आहे. म्हणजे 1369 हा 37चा वर्ग आहे. किंवा पटकन तुम्ही कच्च्या कामामध्ये गुणाकार करूनही वर्ग काढू शकता आणि या ठिकाणी 37चा वर्ग हा 1369 हा पर्याय तिथे तुमचा येणार आहे. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत 3, 11, 31, प्रश्नचिन्ह आणि 131. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला प्रश्नचिन्ह हे आपण प्रत्येक प्रश्नामध्ये शेवटीच येईल असं काही नाहीये. प्रश्नचिन्ह हे मध्ये, सुरुवातीला कुठे येऊ शकतं आणि यासाठी आपल्याला जेवढ्या संख्या या मालिकेतल्या उपलब्ध आहेत त्यांच्यामधला संबंध हा आपण शोधायचा आहे. आता आपल्याला सुरुवातीची संख्या 3 दिसते, 11 दिसते आणि 31 दिसते. तर यांच्यामधला संबंध आपण अगोदर शोधला तर आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी जे येते त्याचा ती संख्या आपल्याला शोधता येईल. 3 या संख्येमध्ये तुम्हाला 1 या अंकाचा घन आणि त्याच्यामध्ये 2 मिळवलेत असा संबंध मला वाटतोय. 1 चा घन आणि त्याच्यामध्ये 2 मिळवलेत. 1 चा घन हा 1च आहे, 1 चा 3 वेळा गुणाकार 1 आणि त्याच्यामध्ये 2 मिळवले तर आपल्याला 3 ही संख्या आलेली दिसते. त्याचप्रमाणे आपल्याला 11 ही संख्या कशी आलेली आहे तर 2 चा घन 8
आणि त्याच्यामध्ये 3 मिळवलेले आहेत. अशा संख्या आलेली आहे 11. पहा, 1 चा घन अधिक 2, 2 चा घन, घनपाठ असले पाहिजे, कमीत कमी 20 पर्यंत घनपाठ करा. 2 चा घन 3 आणि त्याच्यामध्ये 2 चा घन 8 आणि त्याच्यामध्ये 3 मिळवले, उत्तर आलेले 11. आता आपण करणार आहोत 3 चा घन अधिक 4. 3 चा घन, 3 चा घन असणार आहे 3 चा वर्ग 9 आणि 3 चा घन 27. 27 मध्ये 4 मिळवले तर 31 येत आहेत. आता प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या ही तुम्ही पटकन काढू शकता. 4 चा घन अधिक 5. 4 चा घन अधिक 5. आता 4 चा घन तुमचा पाठ असणार आहे. 4 चा वर्ग आहे 16 आणि 16 चौक 64. 64 अधिक 5, 64 अधिक 5 69 ही या प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे. पहा, पहिल्यापासून तुम्ही पाहिलं असेल तर एका संख्येचा घन आणि त्याच्यामध्ये क्रमशः एक एक अंक पुढचा मिळवत गेलेला आहे. 1 चा घन अधिक 2, 2 चा घन अधिक 3, 3 चा घन अधिक 4 आणि आपण प्रश्न चिन्हाच्या जागी काढलेला आहे 4 चा घन अधिक 5 69 अशी संख्या आपल्याला या प्रश्न चिन्हाच्या जागी मिळणार आहे. सहा नंबरचा प्रश्न आहे, जिथे आपल्याला सुरुवातीला प्रश्न चिन्ह दिलेलं आहे. पुढची संख्या आहे 95, 109, 119 आणि 130. याचे पर्याय लिहिते मी. पर्याय आहे 81, दुसरा पर्याय आहे 79, तिसरा पर्याय आहे 85 आणि चौथा पर्याय आहे 74. या प्रश्नामध्ये सुरुवातीलाच तुम्हाला प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. म्हणजे असा या संख्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हही कुठेही असू शकतं. आता संख्या मालिकेत जेवढ्या संख्या तुम्हाला उपलब्ध आहे त्यांच्यातली संगती, त्यांच्यातला क्रम आपल्याला ओळखायचा आहे. आता 95, 109, 119 आणि 130 या संख्या कशा वाढत चाललेल्या आहे आणि नक्की प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. आपण पाहूया 95 आणि 109 या संख्यांमध्ये आपल्याला किती फरक दिसतोय. पहा, 109 आणि 95 यांची वजाबाकी तुम्ही करून पहा. या ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की 95 आणि 109 मध्ये 14 या अंकाचा फरक दिसतोय आपल्याला. 95 च्या पुढे गेल्यानंतर आपल्याला 109 14 अंकाचा फरक दिसतोय. तर हा फरक कसा आलेला आहे? हा फरक 14 जो फरक दिसतोय तो कुठून आलेला आहे? तर 9 आणि 5 या अंकाची 95 या संख्येमध्ये 9 आणि 5 या अंकाची बेरीज त्यांनी मिळवलेली दिसते, जी तिथं पुढे संख्या मांडलेली आहे. 95 मध्ये 9 आणि 5 या अंकाची बेरीज ही मिळवलेली आहे. 9 आणि 5 यांची बेरीज येते 14, जी 95 मध्ये मिळवलेली आहे आणि 109 ही संख्या आलेली आहे. पुढे पहा, 109 मध्ये मिळवलेले आहे या 3 अंका 9, 0 आणि 1 यांची बेरीज येते 10 आणि ती 10 बेरीज मिळवली 109 मध्ये तर आपल्याला 119 ही संख्या मिळालेली आहे. तसेच 130 ही संख्या पहा. 130, 119 या संख्येचीच बेरीज ही मिळवलेली आहे. 119 या संख्येची बेरीज, अंकांची बेरीज पहा, 1, 1 आणि 9 यांची बेरीज 11 बेरीज येते. ती आपण 119 मध्ये मिळवली तर आपल्याला 130 ही संख्या आलेली दिसते. म्हणजे संख्या मालिकेमध्ये प्रत्येक संख्येमध्ये त्या संख्येतील जेवढे अंक आहेत तेवढ्या अंकांची करून आपण या ठिकाणी आपल्याला मिळून पुढे संख्या तयार झालेली दिसते. आता 95
ही संख्या तयार होत असताना इथं आपल्याला थोडा पर्यायाचा उपयोग करावा लागणार आहे की या पर्यायामध्ये अशी कोणती संख्या आहे की त्या संख्येमध्ये त्याच अंकाची बेरीज मिळून आपल्याला 95 आलेले दिसतात, कारण सुरुवातीची संख्या आहे. पहिला पर्याय 81 आहे. आपल्याला या ठिकाणी संबंध समजलेला आहे की संख्येमध्ये असणाऱ्या अंकाची बेरीज मिळवत पुढे जायचं आहे आपल्याला. मग आपल्याला 81 या पर्यायामध्ये दिलेल्या संख्येमध्ये आपण त्याच अंकाची बेरीज मिळून 95 येत आहेत का हे आपल्याला शोधायचं आहे. आता 81 मध्ये 8 आणि 1 यांची बेरीज 9 येते. 81 मध्ये जर 9 मिळवले तर आपल्याला 90 उत्तर येणार आहे, जे 95 नाहीये. परंतु पर्याय दुसरा पहा, 7 आणि 9 79 यांची बेरीज आपल्याला येणार आहे 16. 16 ही बेरीज जर आपण 79 मध्ये मिळवली तर आपल्याला 95 हे उत्तर मिळते. तुमच्या या ठिकाणी बेरीज करणं, तोंडी बेरीज करणं, पटपट बेरीज करणं किंवा तुम्ही कच्चं काम करू शकता. 79 या संख्येमध्ये आपल्याला 7 आणि 9 या अंकाची बेरीज 16 मिळवल्यानंतर आपल्याला 95 हे उत्तर मिळते आणि म्हणूनच या ठिकाणी पर्याय 2 ही संख्या इथे असणार आहे. पुढचा संख्या मालिका आहे 7, 12, 33, 128 आणि प्रश्नचिन्ह. आता 7, 12, 33, 128 या संख्यांमध्ये आधी आपल्याला संबंध शोधायचा आहे. तुम्ही सुद्धा प्रयत्न करा, या संख्या लिहून घ्या आणि 1 मिनिट तुम्ही विचार करा की इथे संख्या कशा वाढत चाललेल्या आहेत. आपल्याला संख्या वाढत चाललेल्या दिसतात, परंतु त्या कशा वाढत चालल्यात, कोणत्या क्रमाने वाढत चालल्यात, कोणत्या संबंधाने त्या वाढत चालल्यात हे तुम्ही शोधा. आणि मी जे उत्तर सांगणार आहे त्याच्याशी तुमची संख्या बरोबर मॅच झाली का किंवा तुमचं उत्तर आलंय का हेही तुम्ही पहा. लिहून घ्या हे गणित. 7, 12, 33, 128 आणि प्रश्नचिन्ह. आता आपण 7 आणि 12 या संख्यांचा आधी संबंध शोधूया. 7 आणि 12 या संख्या कशा आलेल्या आहेत, कशा आलेले वाटतंय तुम्हाला? 7 या अंकाला जर आपण 2 ने गुणलं आणि त्याच्यातूनच 2 कमी केले, इथे एक छोटी पदावली तयार झाली आणि पदावलीचे पण नियम तुम्हाला माहित असले पाहिजे. आधी वजाबाकी करायची नाहीये, पदावलीचे सगळे नियम तुम्हाला माहिती आहेत. आधी आपण कंस सोडवतो, नंतर गुणाकार भागाकारात जी क्रिया आधी असेल ती करतो आणि नंतर बेरीज वजाबाकीत जी आधी असेल ती करतो. आता 7 या अंकाला 2 ने गुणायचे आणि त्यातून 2 कमी केले तर मला 12 हे उत्तर आलेलं दिसते. 7 दुने 14 आणि 14तून 2 गेले तर 12. आता 12 आणि 33 या संख्यांचा संबंध कसा आलेला आहे? 12 या संख्येला 3 ने गुणलेलं आहे आणि 3च कमी केलेले आहे. 12 गुणिले 3, 12 त्रिक 36 आणि 36 मधून 3 गेले तर 33 हे उत्तर मिळालेलं आहे. आता 33 आणि 128 यांचा संबंध कसा आहे? 33 गुणिले 4 आणि वजा 4. 33 गुणिले 4 वजा 4 याप्रमाणे आपल्याला संख्या मिळणार आहे 128. आता याप्रमाणे आता प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या आपल्याला काढणं सहज सोपं आहे, ज्यामध्ये तुम्हाला 128 या संख्येला 5 ने गुणायचं आहे आणि वजा 5 करायचे आहे. 128 गुणिले 5 करणार आहोत आपण. 5 8 40, 7 4, 5 दुने 10 4 14, 7 1, 5 1 5 आणि 1 6 आणि त्याच्यामधून आपल्याला 5च कमी करायचे आहे, म्हणजे 635 हे उत्तर आपल्याला मिळणार आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी 635 असं उत्तर मिळणार आहे. पहा कसा संबंध आलेला आहे. बरेच विद्यार्थी काय करतात, खाली जे उत्तर असतात त्याचा संबंध समजला नाही तर अंदाजे उत्तर काढण्याचा प्रयत्न करतात, पण आधी संख्यांमधला संबंध शोधा आणि थोडं कच्चं काम करा,
की ज्यामध्ये तुम्ही गुणाकार करून बघा, वजाबाकी करून बघा आणि मग उत्तरापर्यंत जा. यामध्ये आपण त्या एक प्रत्येक संख्येला जी गुणलेलं आहे, जिने गुणले तीच संख्या कमी केलेली आहे. 2 ने गुणले, 7 ला 2 ने गुणले आणि 2 कमी केलेत. 12 ला 3 ने गुणले, 3 कमी केलेत. 33 ला 4 ने गुणले, 4 कमी केलेले आहेत आणि 128 ला 5 ने गुणलेला आहे आणि 5 कमी केलेले आहे. याप्रमाणे आपलं उत्तर आलेले 635, म्हणजे प्रश्न चिन्हाच्या जागी 635 ही संख्या आलेली आहे. तुम्ही हे कशा पद्धतीने केले याचा स्क्रीनशॉट तरी काढून ठेवा, कारण ज्यावेळेस तुम्हाला नंतर उत्तर शोधायचे किंवा अशाही प्रकारचे क्ल्यू तिथे तुम्हाला वापरता येतील की कशाने गुणले आणि कशाने कमी केले, अशा प्रकारचा संबंध आहे का, वर्ग संख्यांचा आहे का, काहीतरी वजा केले, काही कमी मिळवले, असे संबंध या क्रमसंबंधामध्ये असू शकतात. पुढचं उदाहरण आहे 17, 23, 24, 26 आणि प्रश्नचिन्ह. पहा, या ठिकाणी तुम्हाला 17, 23, 24, 26 आणि प्रश्नचिन्ह अशा संख्या आलेल्या आहेत. तुम्ही जर संख्यांकडे पाहिलं तर 23च्या जवळ अगदी 24, 24च्या अगदी जवळची 26 आलेली आहे. पण 17 आणि 26 मध्ये आपल्याला जरा अंतर दिसते. मग फरक काढायचा जर काढला आपण तर आपल्याला असं दिसतंय की 17 आणि 23 मध्ये असणारा फरक इथे जाणवत नाहीये. मग नेमका कसा संबंध आहे? तर हा संबंध शोधत असताना कधी कधी आपण खूप दूरचाही विचार करतो, बराच शोधण्याचा प्रयत्न करतो, पण खूप जवळची गोष्ट त्याच्यामध्ये लपलेली असते. पहा, 17 या संख्येमध्ये मिळवलेले आहेत. कोण मिळवलेले आहे? तुम्ही पाहिले 17 आणि 26 या दोन संख्यामध्ये आपल्याला 6चा संबंध आलेला आहे. आधी संबंध विचारात घेऊ आपण. 6चा फरक आलेला आहे, पण 6चा फरक कशातून दिसतोय आपल्याला? 6 अंक आपल्याला असा कशातून दिसतोय? तर 6 हा अंक आपल्याला असं दिसतोय की 17 या अंकामध्ये 7 आणि 1 यांची वजाबाकी केली तर तो 6 येतोय. म्हणजे नक्की 17 मध्ये मिळवले, 17च्या पुढे आपण गेलोय, परंतु 6 घरे पुढे कसे गेलेला आहे? तर 7 वजा 1 दिलेल्या संख्येमधील जेवढे अंक आहेत त्या अंकांचीच वजाबाकी करून आपण पुढे गेलेलो आहोत. आणि मग इथे मी 7 वजा 1 याला कंस केलेला आहे, कारण ती आधी सोडवायची आहे आपल्याला. आणि 7 वजा 1 6 झाले आणि 17 मध्ये 6 मिळवले तर 23 ही संख्या आलेली आहे. म्हणजे हा संबंध आहे 17 मध्ये मिळवले त्याच संख्येतील अंकांची वजाबाकी. आता पुढे पहा, 23 मध्ये याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. 23 मध्ये आपल्याला मिळवायचे आहेत, परंतु कोण मिळवायचे आहेत? तर 3 आणि 2 या संख्यांची वजाबाकी. 3 आणि 2 या संख्यांची वजाबाकी 1 येते. ती आपल्याला 23 मध्ये मिळवायची आहे. जी संख्या पुढे आपल्याला आलेली दिसते 24. अगदी सोपं आहे. पाहताना आधी आपण ज्यावेळेस अशी संख्या मालिका येते त्यावेळेस आपल्याला सगळीकडे सारखा संबंध, सारखा फरक दिसत नाही, तेव्हा आपण कन्फ्युज होऊन जातो की हा संबंध फार वेगळा दिसतोय. अगदी जवळच्या संख्या आहेत, काही ठिकाणी दूरच्या संख्या दिसत आहेत, परंतु त्या संख्यांमधली बेरीज, त्या संख्यांचा गुणाकार, त्या संख्यांची वजाबाकी सुद्धा मिळवलेली असू शकते किंवा कमी केलेली असू शकते. म्हणजे 23 या संख्येमध्ये मिळवलेत, पण कोण मिळवलेले आहेत? तर त्या संख्येची वजाबाकी इथे मिळवलेली आहे. आता पुढे पहा, 24 या संख्येमध्ये आपल्याला मिळवायची आहे या संख्यांची वजाबाकी. 4 आणि 2 यांची वजाबाकी 2 येते. 24 मध्ये 2 मिळवल्यावर आपल्याला 26 हे उत्तर आलेलं दिसते. इथं आपल्याला 23 उत्तर आलेलं दिसलं, इथं आपल्याला 24 उत्तर आलेलं दिसलं. आता इथे आपल्याला 26 उत्तर आलेलं दिसलं. आता प्रश्न चिन्हाच्या जागी असणारी संख्या आपल्याला शोधायची आहे आणि ती याच प्रमाणे आपल्याला शोधायची. हा जो संबंध शोधलेला आहे हा 1-2 संख्यांचा तुम्ही तुमच्या कच्च्या वहीमध्ये पेपर सोडवताना सुरुवातीला लिहून ठेवा, कारण तो संबंध आपल्याला प्रश्न, अगदी सगळेच संबंध शोधले नाही तरी चालतील, 1-2 सापडले की आपण डायरेक्ट प्रश्न चिन्हाच्या जागच्या संबंधाचं सुद्धा उत्तर काढू शकतो. 26 या संख्येमध्ये आपल्याला मिळवायचे आहेत कोण?
तर 6 आणि 2 या दोन संख्यांमधला फरक, 6 आणि 2 या अंकामधला फरक आहे 4 आणि 26 मध्ये आपण 4 मिळवल्यानंतर उत्तर येणार आहे 30. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी 30 ही संख्या आपल्याला मिळणार आहे. तुम्ही हे लिहून घेत असाल तर खूप चांगलं आहे. तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवत असताना अशा प्रकारच्या संबंधांची उदाहरणं भेटणार आहेत की ज्यावेळेस तुम्ही हा तास पाहिल्यानंतर अशाही प्रकारची उदाहरणामध्ये त्याच अंकांची बेरीज, त्याच अंकांचा गुणाकार किंवा त्याच अंकांची वजाबाकी मिळवलेली असते. तर हे तुमच्या लक्षात येईल आणि अशा प्रकारे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर 30, प्रश्नचिन्हाच्या जागी 30 संख्या कशी आलेली आहे, तर शेजारी असणाऱ्या संख्येमध्ये त्याच अंकांची वजाबाकी मिळवलेली आहे. नऊ नंबरचे प्रश्न आपण पाहत आहोत. संख्या आहेत 25, 61, 121, 211 आणि प्रश्नचिन्ह. पहा, या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. तर आपण या शेजारच्या अंकातला तुम्ही करून पहा फरक किती आहे किंवा काही वर्ग संख्यांचा संबंध येतोय का, घन संख्यांचा येतोय का, असंही आपल्याला पाहावं लागेल. सुरुवातीला आपण पाहू 25 ही संख्या कशी तयार झालेली आहे. 25 ही संख्या तयार होताना आपल्याला 3 चा घन वजा 2 हे करून आपल्याला 25 ही संख्या तयार झालेली आहे. 3 चा घन तुम्हाला माहिती आहे 27 आहे आणि 27 मधून 2 कमी केल्यावर 25 येत आहे. आता पुढे असा काही संबंध आपल्याला दिसतोय का, तर पहा 61 ही संख्या कशी तयार झाली. 4 चा घन वजा 3 याप्रमाणे आपल्याला 61 ही संख्या मिळते. 4 चा घन पाठ आहे तुमचा 64 आणि 64 मधून 3 गेले तर इथे तुम्हाला 61 ही संख्या मिळते. आता 5 चा घन 121 संख्या कशी तयार झाली, तर 5 चा घन वजा 4, 5 चा घन हा 125 आहे. 125 मधून 4 गेले तर 121 ही संख्या मिळते. आता 211 ही संख्या कशी तयार झाली. 6 चा घन वजा 5, 6 चा घन हा 216 आहे, वजा 5 केले तर 211 मिळते. आता आपल्याला हा सगळा संबंध समजलेला आहे की एका अंकाचा घन त्याच्यातून त्याचा मागील अंक हा कमी केलेला आहे. 3 चा घन केलाय त्यातून 2 कमी केलाय, 4 चा घन त्यातून 3 कमी केलाय, 5 चा घन त्यातून 4 कमी केलाय, 6 चा घन त्यातून 5 कमी केलाय. म्हणजे प्रश्न चिन्हाच्या जागी आपण करणार आहोत 7 चा घन वजा 6. आता 7 चा घन हा तुमचा पाठ असणार आहे. पाठ नसेल जरी पाठ तरी सुद्धा वेळेला 7 गुणिले 7 गुणिले 7 किंवा वर्ग तर पाठ असतात. गुणिले 7 केल्यावर तुमच्या लक्षात येईल की 343 हा 7 चा घन आहे आणि त्याच्यातून आपल्याला 6 हे कमी करायचे आहे. 337 हे उत्तर आपलं येणार आहे. प्रश्न चिन्हाच्या जागी 337 ही संख्या येणार आहे. घन संख्या वजा त्याची मागील संख्या अशा पद्धतीने संबंध इथं आलेला आहे आणि तो आपण शोधल्यावर आपल्याला प्रश्न चिन्हाच्या जागचं. आणि हे जे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांनो, हे कठीण प्रश्नामध्ये आपण म्हणू शकतो, कारण अवघड प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये जे 4-5 अवघड प्रश्न येतात त्यामध्ये हा संख्यांचा प्रश्न हा थोडा अवघड येऊ शकतो, वाटू शकतो. परंतु जर वर्ग घन किंवा संख्यांचं ज्ञान तुमचं चांगलं असेल तर हा प्रश्न तुम्ही सहजरित्या सोडवू शकता. दहा नंबरचा प्रश्न आहे 208, 165, 118, 65 आणि प्रश्नचिन्ह.
याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत. आता याचे पर्याय पण लिहिते मी. पहा, पर्याय आहे 9, दुसरा पर्याय आहे 6, तिसरा पर्याय आहे 14 आणि चौथा पर्याय आहे 21. 208, 165, 118 आणि 65 या संख्या आपल्याला एक उतरत्या क्रमाने आलेल्या आहेत असं वाटतंय आपल्याला, कमी कमी होत गेलेल्या आहेत. आता या दोन संख्यांमधला आपण फरक किती आहे तो पाहू आणि तो कसा आलाय मग आपल्याला शोधता येईल. या दोन संख्यांमधला फरक तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी या दोन संख्यांमधला फरक हा 43 आलेला आहे. दोनशे 8 आणि 165 तुमच्या वहीत वजाबाकी करून पहा. तुम्हाला या ठिकाणी 208 आणि 165 मध्ये फरक आलेला आहे 43. आता 165 आणि 118 या संख्यांमधला फरक आलेला आहे 47. 118 आणि 65 यांच्यामधला फरक आलेला आहे 53. आता आपण फरकाकडे पाहूया. 43, 47 आणि 53 असा फरक आपल्याला दिसतोय. हा फरक कोणत्या प्रकारच्या संख्यांचा आहे तर हा फरक आहे मूळ संख्यांचा. मूळ संख्यांच्या फरकाने या संख्या ह्या कमी कमी होत चाललेल्या आहेत. 43, 47, 53 संख्या या कमी होत आहेत, परंतु होत असताना पुढील मूळ संख्यांच्या क्रमाने फरक या संख्या कमी होतात. आता क्रमवार तुमच्या 1 ते 100 मधल्या मूळ संख्या ह्या जर पाठ असेल तर पहा, एकाच गणितात तुम्हाला दोन दोन प्रकारचा संबंध लक्षात घ्यायचा आहे, फरकही पाहायचा आहे आणि फरक ज्या क्रमाने आलेला आहे तो क्रम आहे मूळ संख्यांचा. म्हणजे 43, 47, 53 आणि त्यानंतरची मूळ संख्या आहे ही 59. म्हणजे आपल्याला 59 या क्रमाने मूळ संख्या येणार आहे. मग आपल्याला 59 हे 65 मधून आपल्याला कमी करावे लागतील, म्हणजे 6 उत्तर आपलं येणार आहे. 65 मधून 59 ही मूळ संख्या आपल्याला कमी केल्यानंतर पर्याय क्रमांक 2 हे 6 उत्तर येणार आहे. एकाच वेळेला आपण फरक आणि वजाबाक्या करणं, फरक काढणं, ज्याचं हे कौशल्य चांगलं आहे, कारण अशा वजाबाक्या पटपट तुम्हाला तिथं करता आल्या पाहिजेत. वजाबाक्या करणं, फरक काढणं आणि फरकाकडे पण पुन्हा लक्ष द्यायचंय. फरक नेमका कसा आलेला आहे की 43 आले, 47 आले, यांच्यामध्ये काय संबंध आहे तर हा संबंध आपल्याला मूळ संख्यांचा दिसतोय की मूळ संख्यांच्या क्रमाने आपल्याला हा फरक आलेला दिसतोय आणि क्रमवार मूळ संख्या पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. मग आपण 65 मधून 59 ही मूळ संख्या कमी केली तर आपल्याला 6 उत्तर मिळेल. पर्याय क्रमांक 2 मध्ये ते उत्तर आहे आणि आपलं उत्तर येणार आहे 6. पुढचा प्रश्न आहे 38, 52, 68, 87 आणि प्रश्नचिन्ह. पहा, या ठिकाणी आपल्याला ह्या संख्या ह्या वाढत चाललेल्या दिसत आहेत. आता ह्या कशा कोणत्या क्रमाने वाढत चाललेल्या आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. तुम्ही या संख्या वहीमध्ये लिहून घ्या. 38, 52, 68, 87 आणि प्रश्नचिन्ह. आता 38 आणि 52 या दोन संख्यांमध्ये तुम्हाला 14चा फरक दिसतोय. 38 मध्ये 14 मिळवल्यावर 52 येतात, 52 वजा 38 केल्यावर 14 येत आहे. 14, 52 आणि 68 या दोन संख्यांमधला फरक हा 16चा आहे. इथे फरक हा 14चा होता, आता फरक 16चा झालाय. आधी आपण सगळे फरक काढून घेऊया. 68 आणि 87 यांच्यामध्ये फरक आलेला आहे 19चा. तुम्ही वहीमध्ये वजाबाक्या करून बघा, कारण आता हा आपला एक ऑनलाईन तास आहे, यामध्ये प्रत्येक वजाबाकी करून वर्गामध्ये ते शक्य होतं आपल्याला, परंतु इथं तुम्ही ज्याला पटकन तोंडी येते ते काढतील किंवा नंतर तुम्ही परत स्क्रीनशॉट काढल्यावर परत पहा की हे करेक्ट आहे की नाही. 38 आणि 52
यांच्यामध्ये आपल्याला 14चा फरक दिसतोय. 52 आणि 68 मध्ये 16चा फरक दिसतोय आणि 68 आणि 87 यामध्ये 19चा फरक दिसतोय. आता प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या काढण्यापूर्वी फरकाकडे लक्ष द्या. फरक आधी 14चा आला, नंतर तो 2 ने वाढलाय. इथं 2 ची वाढ झालेली दिसते आपल्याला. 16 आणि 19 यांच्यामध्ये आपल्याला परत 3 ची वाढ झालेली दिसते. इथे 2 ची वाढ केली. फरकामध्ये सुद्धा नुसता फरक नाहीये, हे लक्षात घ्या की इथं नुसता फरक नाहीये, तर फरक हा वाढत चाललेला आहे. 2 ने वाढलेला आहे. 14 आणि 16 मध्ये पाहिलं तर 2 ची वाढ झालेली आहे. 16 आणि 19 मध्ये पाहिलं तर 3 ची वाढ झालेली आहे. आता निश्चितपणे आपल्याला इथं जी संख्या येणार आहे त्यामध्ये आपल्याला 4 ची वाढ झालेली दिसणार आहे. फरकामध्ये 2 ची वाढ झाली, 3 ची झाली, म्हणजे 4 ची, म्हणजे 19 आणि 4 23 ची वाढ आपल्याला या ठिकाणी करावी लागणार आहे. आणि म्हणून आपल्याला 87 आणि 23 यांची प्लस करावी लागणार आहे. आणि 87 आणि 23 यांची बेरीज येणार आहे 110. हा जो फरक आलेला आहे 14, 16, 19 आणि 23 का आले, तर हे तुम्ही आधी या फरकाकडे पण लक्ष द्या. 2, 3 आणि 4 याप्रमाणे ती वाढत चाललेली आहे. आणि म्हणून आपण 87 मध्ये 23 मिळवले, तर प्रश्नचिन्हाच्या जागी तुम्हाला 110 ही संख्या आलेली दिसेल. पुढचा प्रश्न आहे 11°/31 15°/34 51°/46 आणि पुढे आहे प्रश्नचिन्ह. विद्यार्थ्यांनो, हा अपूर्णांकाचा प्रश्न आहे, परंतु आपण गणितात जो अपूर्णांक शिकतो तसाच अपूर्णांक इथं असेल असं काही नाही. कोणत्याही प्रकारचे लॉजिक, कोणत्याही प्रकारचे त्यांनी सहसंबंध इथं लावलेला असू शकतो. जो आपण अपूर्णांकात शिकलोय तोच असेल. पूर्णांकयुक्त, व्यवहारी अपूर्णांक किंवा अंश आणि छेद यांचं समछेद वगैरे, असं कोणता जो अपूर्णांकात जे जे शिकलेत तेच इथं संबंध असेल असं काही नाही. इथं कोणत्याही प्रकारचा संबंध असू शकतो. आपण या ठिकाणी विचार करणार आहे 11 आणि 31 यांचा काही संबंध आहे का, किंवा 11°/31 आणि 15°/34 या शेजारच्या असणाऱ्या संख्यांमध्ये काही संबंध आहे का, तो आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. संबंध शोधत असताना आता आपण 11°/31 आणि 15°/34 या दोन शेजारच्या अपूर्णांकाचा काय संबंध आहे, 11°/31 नंतर 15°/34 हे कसे आलेले हे आपल्याला शोधायचे. पहा 11 आधी आपण अंशाकडे पाहूया. अंश कसे वाढत चाललेले आहे, 11चा 15, 15चा 51 कसा झालेला आहे तो आपण अगोदर शोधूया. या ठिकाणी आपल्याला 11 या संख्येमध्ये कुणीतरी मिळवलेला आहे, पण कोण मिळवलेला आहे तर 11 या संख्येमध्ये असणारी जे 1 आणि 1 आहे यांचा दोघांच्या बेरजेचा वर्ग हा मिळवलेला आहे. 11 या संख्येमध्ये अंश पाहतोय आपण कसा तयार झालेला आहे. 11च्या पुढे पुढच्या संख्येमध्ये 15 तयार झालेला आहे. कसा आलेला आहे तर 11 या संख्येमध्ये असणारे जे 2 1 आहेत, 1 आणि 1 ची बेरीज झाली 2 आणि 2चा वर्ग आहे 4, तो आपण 11 मध्ये मिळवला तर आपल्याला 15 हा अंश आलेला दिसतोय. दुसऱ्या संख्येमध्ये असणारा 15 हा अशा पद्धतीने तयार झालेला आहे. आता 15च्या पुढे 51 आलेला आहे, तो याच पद्धतीने आलाय का हा आपण आता पाहणार आहोत. 15 या संख्येमध्ये या नियमानुसार आपण कोण मिळवणार आहोत, 1 आणि 5 यांच्या बेरजेचा वर्ग. 1 आणि 5 या बेरजेचा वर्ग, 1 आणि 5 ची बेरीज होते 6 आणि 6चा वर्ग 36 तुम्हाला माहिती आहे. आणि 15 मध्ये जर आपण 36 मिळवले तर ते 51 येतात. पहा 15 मध्ये 1 आणि 5, 1 आणि 5 ची बेरीज 6, 6चा वर्ग 36 आणि 36 15 मध्ये मिळवले तर ते 51 येत आहे. आता 51च्या पुढचा अंश कसा येणार आहे
तो अंश आपल्याला आता मिळणार आहे. कसा मिळणार आहे? या पद्धतीने 51 या संख्येत आपण मिळवणार आहोत 5 आणि 1 या अंकाच्या बेरजेचा वर्ग. 5 आणि 1 यांच्या बेरीज आलेली आहे 6 आणि 6चा वर्ग येतोय 36 आणि 36 आपण 51 मध्ये मिळवले तर आपल्याला 87 हा अंश मिळणार आहे. पहा मी अंशाचं कसं विवरण आले, कसं संबंध आलेला आहे तो इथं तुम्हाला लिहून दाखवलेला आहे. लिहित चला आणि लिहिल्यानंतर तुम्ही स्क्रीनशॉट पण काढून ठेवत चला. नंतर पुन्हा एकदा पाहता संपल्यानंतर 11 आणि 15, 11च्या पुढे 15 अंश कसा आलेला आहे तर 11 या संख्येमध्ये 1 आणि 1 या अंकाचा बेरीज आणि त्याचा वर्ग मिळवलेला आहे. मग याप्रमाणे 51 मध्ये 5 आणि 1 यांची बेरीज 6 वर्ग 36 हा मिळवलेला आहे आणि 87 अंश आलेला आहे. आता हे झालं अंशाचं. आता आपण छेद कसा मिळत चाललेला आहे ते आपण पाहणार आहोत. आपल्याला पहिला छेद हा 31 दिसतोय. 31च्या पुढचा छेद हा 34 आलेला आहे. मग तो 34 छेद कसा आलेला आहे? 31 मध्ये मिळवलेला आहे 3 आणि 1 या अंकांचा गुणाकार. अंशाच्या बाबतीत वेगळी ट्रिक आहे आणि छेदाच्या बाबतीत वेगळी गोष्ट त्यांनी इथे केलेली आहे. 31च्या पुढे 34 कसं आलेलं आहे तर 31 मध्ये मिळवले 3 आणि 1 या अंकांचा गुणाकार. 3 आणि 1 चा गुणाकार 3 होतो आणि 31 मध्ये 3 मिळवले 34 आले. आता 34च्या पुढे 46 या पद्धतीने आलेत का तर 34 मध्ये आपल्याला मिळवायचे आहे 3 आणि 4 चा गुणाकार. 3 आणि 4 चा गुणाकार 4 त्रिक 12. 34 मध्ये 12 मिळवले 46 आले. आता याप्रमाणे आपल्याला 87चा जो अंश आहे त्याचा छेद आपल्याला मिळणार आहे. आता 46 या संख्येमध्ये आपण मिळवणार आहोत 4 आणि 6 यांचा गुणाकार. 4 आणि 6, 6 चोक 24 आणि 46 मध्ये आपल्याला 24 मिळवायचे आहेत. ते उत्तर येणार आहे 70. म्हणजे इथं आपल्याला छेद मिळणार आहे 70. मी पटपट तुम्हाला तोंडी सांगितलेलं आहे, तुम्ही करून पहा. 46 या संख्येमध्ये 4 आणि 24, 24 आणि 46 यांची बेरीज येते 70 जी आपल्याला छेदाच्या ठिकाणी आणि अशा प्रकारे 87 अंश छेद 70 अशा प्रकारचा नवीन अपूर्णांक प्रश्नचिन्हाच्या जागी मिळणार आहे. या प्रश्नामध्ये 2 प्रकारच्या ट्रिक त्यांनी वापरत अंशाला वेगळी गोष्ट आणि छेदाला वेगळी गोष्ट इथे वापरलेली आहे आणि ती वापरून अपूर्णांक हा शोधलेला आहे. तेरा नंबरचं उदाहरण आपण पाहत आहोत. संख्या आहेत 68, 60, 63, 45, 58, प्रश्नचिन्ह आणि 53. या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा संख्या दिलेल्या आहेत. 68, 60, 63, 45, 58, प्रश्नचिन्ह आणि 53 अशा प्रकारच्या संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. कधी कधी आपल्याला विद्यार्थ्यांना हा एक वेगळा प्रश्न आहे की कधी कधी आपण शेजारच्या संख्यांमधला संबंध शोधत चालतो, परंतु संबंध देत असताना ते बऱ्याच वेळेला एकाड एक संख्यांचा पण संबंध देत असतात जो आपल्या पटकन लक्षात येत नाही. आपण शेजारी शेजारी असणाऱ्या 2 पदामधला संबंध शोधत राहतो की 68 नंतर 60 कसे आले, 60 नंतर 63 कसे आले, हे आपण खूप शोधत राहतो पण पटकन संबंध लागत नाही. परंतु बऱ्याच वेळेला एकाड एक संख्यांचा संबंध दिलेला असतो. या उदाहरणामध्ये 68 आणि 63 यांचा संबंध आहे. 63 आणि 58 यांचा संबंध आहे आणि 58 आणि 53 असा संबंध आहे. 68 आणि 63 एक संख्या सोडून दिलेली आहे. 63 आणि 58 यांचा संबंध आणि 58 आणि 53 यांचा संबंध आहे. म्हणजेच 60 आणि 45 यांचा संबंध आहे आणि 45 आणि प्रश्नचिन्ह यांचा संबंध आहे. आता 68 आणि 63
यांच्यामध्ये जो फरक आहे तो 5चा आहे. मी इथे लिहिते तो फरक की 68 आणि 63 यांच्यामध्ये 5चा फरक आहे. 63 आणि 58 यामध्ये 5चा फरक आहे आणि 58 आणि 53 यामध्ये 5चा फरक आहे. हा एक वेगळा फरक आपल्याला या ठिकाणी दिसून आला की 68 आणि 63 फरकाने या संख्या एकाडेक दिलेल्या आहे. 68 नंतर 63 मांडताना 5 कमी केलेत, आणखी 5 कमी करून आपल्याला 58 दिलेत, आणखी 5 कमी करून 53 दिलेले आहे. आता 60 आणि 45 यांचा संबंध बघा. 60 मध्ये 15 कमी केलेले आहेत आणि 45 आलेले आहेत. म्हणजे एकाडेक संबंध तर दिलेत, परंतु तिथे फरक सुद्धा वेगळा आहे. 60 आणि 45 मध्ये 15चा फरक आहे आणि 45 आणि प्रश्नचिन्ह यांच्यामध्ये सुद्धा 15चा फरक असणार आहे. 45 मधून 15 कमी केले तर इथे तुम्हाला 30 ही संख्या आलेली दिसेल, जी तुमच्या पर्यायामध्ये आहे. पर्याय होते पहा 30, 35. कारण कधी कधी आपल्याला जे उत्तर आपण जे शोधतोय त्याचा पर्याय पण असणं आवश्यक आहे. आपण ज्या बाजूने विचार करतोय त्या बाजूचं उत्तर पण असणं आवश्यक आहे. आपल्याला या पर्यायामध्ये या लॉजिकने किंवा या गोष्टीने या युक्तीने आपण हा 30 हा नंबर आपल्याला दिसतोय. म्हणजे निश्चितपणे या दोन संख्यांमध्ये असणारा 15-15च्या फरकाने आपल्याला 30 ही संख्या इथं मिळालेली आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर याचं येणार आहे आणि संबंध हा एकाडेक आहे. असाही संबंध असू शकतो. तुम्ही अशाही दृष्टीने विचार करू शकता. पुढची संख्या आहे 30, 42, 56, प्रश्नचिन्ह 90 आणि 110. अशा प्रकारचं आपल्याला या ठिकाणी एक संख्या मालिका दिलेली आहे. एक आतापर्यंत मी जी उदाहरणं सांगितली प्रत्येकामध्ये एक वेगळी ट्रिक वापरली गेलेली आहे. वेगवेगळ्या ट्रिकने कसा विचार करायचा हे सांगण्याचा प्रयत्न मी या तासामध्ये करत आहे. तुम्ही सुद्धा असा विचार करा. प्रत्येक प्रकारचं वेगळं गणित तिथे घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आता 30 ही संख्या, 42 संख्या, 56 संख्या यामध्ये कसा संबंध असू शकतो? तर 30 ही संख्या तयार होत असताना वर्ग संख्या अधिक तिचं वर्गमूळ. वर्गमूळ म्हणजे जिचा वर्ग आहे ती. अशा ट्रिकने या ठिकाणी संख्या आलेल्या दिसतात. 30 ही संख्या बघा 5चा वर्ग अधिक 5. 25 मध्ये 5 मिळवले तर 30 आलेले आहेत. 42 ही संख्या 6चा वर्ग अधिक 6. 6चा वर्ग 36 अधिक 6 42. त्याचप्रमाणे 56 ही संख्या 7चा वर्ग अधिक 7 याप्रमाणे आलेली आहे. या गोष्टीकडे लक्ष द्या. 30 ही संख्या 5चा वर्ग अधिक 5, 6चा वर्ग अधिक 6, 7चा वर्ग अधिक 7. निश्चितपणे इथे तुम्हाला 8चा वर्ग अधिक 8 याप्रमाणे संख्या ही येणार आहे. 8चा वर्ग तुम्हाला माहिती आहे 8 64 आणि 8, 64 आणि 8 72. म्हणजे निश्चित इथं संख्या येणार आहे 72. पुढे पण पहा तुम्ही 9चा वर्ग अधिक 9, 9चा वर्ग 9 9 81 आणि 9 90 आणि 10चा वर्ग 100 अधिक 10 110. तर ज्याचे वर्गपाठ आहेत आणि त्यात काय मिळवले हे जर तुम्ही शोधलं तर तुम्हाला अशा प्रकारचं उदाहरण पटकन सोडवता येईल. धन्यवाद मॅडम. मागील 1 तास आपण अतिशय उत्कृष्टपणे बुद्धिमत्ता या विषयातील संख्या मालिका क्रम ओळखणे हा घटक तसं पाहिलं तर खूप अवघड आहे. कारण बरेचसे लॉजिक लावून ही संख्या ओळखावी लागते आणि तेवढी तयारी आपली असणं गरजेचं आहे. अतिशय सुंदर असं मार्गदर्शन मागील 1 तास आपण केलं आहे.
या ऑनलाईन वर्गास उपस्थित असणारे अहिल्यानगर जिल्हा परिषद अहमदनगरचे शिओ माननीय श्री येरेकर साहेब, शिक्षणाधिकारी पाटील साहेब, कारले मॅडम, तसेच आमच्या पारनेर तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी माननीय राणे मॅडम, विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख आणि तंत्र सहाय्य करणारे आंबेकर सर असतील, सोनवणे सर असतील, सिरसाट सर असतील, या सर्वांचं मी पारनेर तालुक्याच्या वतीने हार्दिक आभार मानतो आणि हा ऑनलाईन क्लास या ठिकाणी संपला असं जाहीर करतो.